आता पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। या पावसात शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या अशी मागणी करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली। पिंपरी चिंचवड शहराला पुरवठा करणारं पवना धरण 97% भरले। नागरिकांवरील पाणी टंचाईचं संकट सध्या तरी टळलंय। संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेला 25 वर्षीय तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। 48 तास उलटूनही प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा अद्याप शोध सुरूच आहे। अद्याप याचा शोध लागलेला नाही। वडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। यावेळी आमदार किशोर पाटील यांनी स्वतः पूर परिस्थितीचा आढावा घेत 3 कुटुंबांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं। खडकवासलामधून 43,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। या सगळ्यामध्ये अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी एका 22 दिवसाच्या बाळाला सुखरूप बाहेर काढले। नागपूर शहरात सुरू असलेल्या पावसामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील पिंपळाचं झाड कोसळलं। सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेनंतर परिसरात खबरदारीचे उपाय करण्यात आले। धुळे जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पांझरा नदीला पूर आलाय। पांझरा नदी पात्रात अक्कलपाडा धरणातून 15,000 क्युसेक विसर्ग करण्यात आलाय। पाऊस असाच सुरू राहिला तर नदी पात्रातील विसर्ग वाढवण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय। नाशिकच्या चांदवड मुंबई आग्रा महामार्गाला सततच्या पावसामुळे मोठमोठे खड्डे पडलेत। या खड्ड्यात न वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते। तसंच त्यामुळे अपघातांचं प्रमाणही वाढू लागल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। रायगडच्या महाड तालुक्यातील शिवथर खोऱ्यात सतत पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे 3 गावांचा संपर्क तुटला। पुलावरून पाणी वाहत असल्यानं आंबेनळी, आंबे शिवथर आणि सह्याद्रीवाडी या 3 गावांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला आहे। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असून कृष्णा नदीला पूर आलाय। धोम धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली। वसमत कुरुंद हिंगोली राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। महापुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। कयाधू नदीच्या पुलावरून मध्यरात्रीपासून पाणी वाहत असल्यानं गावांचा संपर्क तुटला। जळगावच्या पारोळा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। तामसवाडी, बोरी नद्यांना पूर आलाय। पुराचं पाणी नदीकाठच्या गावात शिरलं। पारोळा, भडगाव या 2 तालुक्यातील वडगाव नाल्याला पूर आल्यानं गावांचा संपर्क तुटला। उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यानं भीमा नदी पात्रातील विसर्ग वाढवण्यात आलाय। तसंच वीर धरणातून नीरा नदी पात्रात 63,323 क्युसेकनं विसर्ग सुरू केला गेला। नाशिकच्या गिरणा धरणाचं पाणीसाठा 97%वर गेलंय। गिरणा आणि मोसम नदी पात्रात विसर्ग करण्यात येतोय। गिरणा धरण भरल्यानं जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात अनेक गावांच्या पिण्याचा आणि शेती सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सुटलाय। धुळे शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाभोवती पाणी साचले। पोलीस कर्मचाऱ्यांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावं लागतं। जोरदार पावसामुळे वर्धा ते राळेगाव मार्गावरील यशोदा नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। तसंच पिंडी, रत्नापूर, शिरपूर इथं काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं होतं। धुळे तालुक्यात रात्रीपासून होत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील बोरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आलाय। पूल पाण्याखाली गेल्यानं 10 ते 15 गावांचा संपर्क तुटलाय। प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। धरणाचा 6व्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडल्यानं भोगावती नदीमध्ये पाणी विसर्ग सुरू झाला। जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। हवामान खात्यानं जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय। गेल्या 24 तासांपासून पाऊस सुरू असल्यानं शहरातील गांधी मार्केट परिसरात पाणी साचलं।
चंद्रपुरात सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। कोणत्याही क्षणी इरई धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जाऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी अशा सूचना दिल्या आहेत। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या 24 तासात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे। यामागचे मुख्य कारण म्हणजे पूर्व विदर्भातील कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकलं असून त्याचा प्रभाव अद्याप कायम आहे, अशी प्रतिक्रिया SD सानप यांनी दिली आहे। पेंबडा नदीच्या पुराचा तडाखा आसपासच्या गावांना बसल्याचं पाहायला मिळतं। या पुरात अडकलेल्या नागरिकांनी वाचवण्यात प्रशासनाला यश आलं। मलकापूर शहरात पावसानं थैमान घातले। या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले। छत्रपती संभाजीनगरचा जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा प्रवाहित झाला। या लेणीतील धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली।